बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। पावसासंदर्भातल्या काही बातम्या आपल्याला पाहायच्या आहेत। मुंबईच्या पश्चिम उपनगरात काल रात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे आणि या जोरदार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेलेला आहे। सबवे हा सखल भाग असल्यामुळे अंधेरी सबवे खालील 2 ते 3 फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये किंवा मुंबई उपनगरात काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे अंधेरी सबवे सध्या पाण्याखाली गेलेला आहे। त्याची दृश्य आपण पाहतोय। मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे अंधेरी सबवे येथील वाहतूक बंद झालेली आहे। गुडघाभर पाणी तिथे साचलेलं आहे। थेट जाणार आहोत, आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्याला अधिक माहिती देतील। स्नेहा, रात्रीपासूनच खरं तर जोरदार मुंबई आणि उपनगरांमध्ये पाऊस पडतोय। अंधेरी सबवेचा भाग हा सखल भाग आहे, तिथे नेहमीच पाणी साचतं। यावेळी देखील गुडघाभर पाणी साचलेलं आहे, त्यामुळे संपूर्ण वाहतूक तिथे बंद झालेली आहे। काय सद्यस्थिती आहे? नक्कीच रविवारी मध्यरात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झालेली होती। मुंबई तसं उपनगरामध्ये जोरदार पाऊस पडत होता। त्यानंतर आता सकाळी जर आपण पाहिलं तर उपनगरातील जो अंधेरी सबवे आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। जवळपास सुमारे 3 फूट इतकं पाणी या अंधेरी सबवेच्या परिसरात आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि आपल्याला बऱ्याचदा माहिती आहे की जरा पाऊस पडला की याच अंधेरी सबवेमध्ये पाणी भरत असतं। खरं तर महानगरपालिका या अंधेरी सबवेसाठी दरवर्षी पावसाळ्या अगोदर बराच खर्च करत असते, परंतु तरी देखील याच परिसरामध्ये जोरात पाऊस जेव्हा पडतो किंवा हलका पाऊस पडला तरी मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असतं। आता जरी आपण पाहिलं तर 3 फूट इतकं पाणी भरलेलं आहे। अंधेरी सबवे जो आहे तो ईस्ट आणि वेस्टला जोडणारा महत्त्वाचा दुवा समजला जातो आणि यामुळे पाणी भरल्यामुळे येथील वाहतूक असेल किंवा पादचारी जे लोक इथून प्रवास करत असतात त्यांच्यासाठी देखील हा जो अंधेरी सबवे आहे तो बंद करण्यात आलेला आहे। गेल्या 1 तासापासून याच परिसरामध्ये जोरदार पाऊस पडत आहे आणि म्हणूनच गेल्या 1 तासापासून हा जो अंधेरी सबवे आहे तो बंद करण्यात आलेला आहे। आपल्याला माहितीच आहे या अंधेरी सबवेच्या जवळपासचा जो नाला आहे त्या नाल्याचं सर्व पाणी देखील याच परिसरामध्ये येत असतं आणि त्यामुळेच पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर वाढत असतो। आता देखील जर आपण पाहिलात तर पाण्याचा प्रवाह मोठा आहे। याच सबवे जवळच पंपिंग सिस्टीम देखील बसवण्यात आलेली आहे, ज्याच्या साहाय्याने हे जे पाणी भरलेलं आहे ते काढण्यात येईल। परंतु ही जरी पंपिंग सिस्टीम बसवण्यात आलेली असली तरीही गेल्या अनेक वेळापासून इथे जे पाणी भरलेलं आहे त्याला बाहेर काढू शकले नाही आहेत आणि BMCचे अधिकारी देखील याच परिसरामध्ये उपस्थित आहेत। आपण जर पाहिलं तर रस्त्याला देखील नदीचं स्वरूप आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि याच नदीमधून वाट काढत जे आहे ते नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी जावं लागते। नक्कीच नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो। वाहतुकीवरती तर परिणाम झालेलाच आहे, परंतु कोणतंच वाहन या ठिकाणाहून जाऊ शकत नाहीये, कारण जोरदार पाऊस पडत असल्यामुळे ते पाणी देखील मोठ्या प्रमाणावर साचलेलं आहे आणि आणखी किती वेळ इथे पाणी साचून राहणार आणि मुंबईकरांना अर्थातच अंधेरीकरांना आता जो अंधेरी सबवे जो बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे ईस्टच्या लोकांना देखील पूर्ण वळसा घालून जायला लागत आहे। तसंच वेस्ट जे रहिवासी आहेत त्यांना देखील ईस्टला येण्यासाठी प्रचंड वळसा घालून जावं लागत आहे, कारण मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे। आपण आता देखील इथे पाहतो कोपऱ्यापर्यंत पाणी साचले, जवळपास 3 फूट इतकं पाणी या परिसरामध्ये साचून आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे BMC कडून बऱ्याच वेळापासून म्हणजे बऱ्याच वर्षांपासून याच अंधेरी सबवेसाठी खर्च केला जातो की या परिसरामध्ये पाणी भरायला नको, परंतु तरी देखील BMCचं मात्र अपयश आपल्याला नक्कीच म्हणावं लागेल, कारण पावसाळ्यामध्ये यंदा देखील नाहक त्रास जो आहे तो नागरिकांना रहिवाशांना सहन करावा लागते। खरं तर आपण इथली जी दुकानं पाहिली त्या दुकानांमध्ये देखील थोडंफार पाणी जाणार आहे, कारण पाऊस जसं वाढेल तसं पाणी जे आहे ते इथलं वाढत असतं आणि आता देखील आपण पाहतोय त्यांचं देखील हेच म्हणणं असतं की त्यांना नाहक त्रास यामुळे सहन करावा लागतो आणि दरवर्षीच त्यांना या पावसाळ्यामध्ये त्रास जो आहे तो सहन करावा लागतो। पावसाचा जोर आता देखील वाढलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आता देखील पाऊस जोरदार पडत असल्यामुळे BMC कडून देखील जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून देखील सतर्क राहण्याचं आवाहन केलं जातं। लोकांनी पुढे जाऊ नये, तसंच हा जो सबवे आहे तो बंद करण्यात आलेला आहे, त्यामुळे इथून लोकांनी प्रवास करू नये। वाहनधारकांनी देखील याची काळजी घ्यावी, कारण पाऊस जास्त असल्यावरती जेव्हा रस्त्यावरती पाणी साचतं तेव्हा वाहनधारकांची मोठी कसरत या ठिकाणी पाहायला मिळत असते, कारण बऱ्याच गाड्या आहेत
त्या बंद पडत असतात. आता देखील जर आपण पाहिलं तर जे अडवणूक करण्यासाठी जे गेट ठेवलेले असतात ते देखील इथे ह्या पाण्यामध्ये वाहून गेलेले आहे. कारण पाण्याचा प्रवाहच आपल्याला पाहू शकतोय, मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे ही सर्व परिस्थिती जी आहे ती इथे अंधेरी परिसरात मुसळधार पाऊस पडतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात या खरंच सबवेवर पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांना तर त्रास होतोच आहे. संपूर्ण वळसा घालून प्रवास करावा लागतोय. स्नेहा, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी. अधिक माहिती घेत राहू. आणखीन एक मोठी बातमी. मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा आता प्रवाशांना फटका बसलेला आहे, कारण पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवेला याचा फटका बसलाय. लोकल गाड्या या 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावतायत. आज आठवड्याचा पहिला दिवस, सोमवारचा दिवस, सकाळची वेळ. मात्र अशातच आता मुंबईमध्ये जो मुसळधार पाऊस सुरू आहे त्याचा प्रवाशांना मोठा फटका बसलेला आहे. पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवेला हा फटका बसलेला आहे. लोकल गाड्या 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावत असल्याची माहिती मिळते आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय वंजारा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विजय, आठवड्याचा पहिला दिवस, सोमवारचा दिवस, सकाळची वेळ आणि अशातच काल रात्रीपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्याचा पश्चिम रेल्वेला मोठा फटका बसला असल्याचं पाहायला मिळतंय. वाहतूक कशी सुरू आहे? नक्की आपण जर पाहिलं तर हवामान खात्याने एक पुढील आठवडाभर हवामान विभागाकडे पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आजच्या राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला असून पावसाची शक्यता केलेली जात आहे. आज पाहिलं तर आठवड्यातलं पहिलं सोमवार आहे. मी तसेच कामावर जाण्यासाठी अनेक जणांना बरेच प्रचंड त्रास होत आहे. पाहिलं तर रेल्वे 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहे. तसेच अनेक त्या 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत असल्यामुळे अनेक प्लॅटफॉर्ममध्ये गर्दी आपल्याला पाहायला मिळतं. तसेच गर्दीमुळे पाऊस प्रचंड आहे. अनेक जण त्याच्या सामोरं जायला लागतं या रस्त्याला. ठीक आहे विजय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. रात्रीपासूनच वसई विरारसह मीरा भाईंदरमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि यामुळे सखल भागात पाणी साचलेलं आहे. गालानगर, शिर्डीनगर, संकेश्वर नगर, विरार विवा कॉलेज परिसर आणि विरारच्या युनिटेक कॉम्प्लेक्स इथे पाणी साचलेलं आहे. या साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. विरारमधली ही काही दृश्य आहेत. अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे. वसई विरारला देखील पावसानं रात्रीपासूनच झोडपून काढलेलं आहे. वसई विरारला पावसानं रात्रीपासूनच झोडपून काढलेला आहे आणि काही सखल भागात सध्या पाणी साचलेलं आहे. गालानगर, शिर्डीनगर, संकेश्वर नगर किंवा विरार विवा कॉलेज परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विजय, सध्या वसई विरारमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. काय सद्यस्थिती? श्वेता, आज रात्रीपासून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस पडला होता. त्यामुळे नालासोपाऱ्याच्या पूर्वेकडील जे गालानगर आहे, शिर्डीनगर आहे, संकेश्वर नगर आहे, तसंच आचोळे तलाव, राजनगर या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. सकाळपासून पावसाने थोडीशी आता उसंत घेतलेली आहे. त्यामुळे तुरळक ज्या सरी बरसत आहेत, त्यामुळे हा जर पावसाचा जोर वाढला तर या ठिकाणी सगळे जे रस्ते आहेत हे जलमय होण्याची शक्यता आहे. कारण मोठ्या प्रमाणात जे गालानगर आहे या ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे वाहन चालकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. या ठिकाणी जे भाजी मार्केट बसतं, या भाजी मार्केट बसत असल्यामुळे त्याचा जो भाजीपाल्याचा जो कचरा आहे तो या नाल्यामध्ये जातो आणि त्यामुळे पाणी मोठ्या वाहून जाण्यास मोठा अडथळा निर्माण होतोय. खरं तर या ठिकाणी महापालिकेने असे जे कचरा फेकणारे आहेत त्यामुळे जास्त पाणी साचतं, त्यांच्यावरती कारवाई करायला पाहिजे अशी मागणी सुद्धा लोकांमध्ये केली जात आहे. परंतु या ठिकाणी सध्या पावसाने थोडी उसंत घेतली आहे, त्यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे. आता महापालिका यावर किती त्वरेने कारवाई करते हे आता पाहावं लागणार आहे. श्वेता, विश्वास, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर वसई विरारमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे आणि अनेक सखल भागात सध्या पाणी साचलेलं आहे. गालानगर, शिर्डीनगर किंवा विरार विवा कॉलेज परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि या साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.
पुढची बातमी पाहणार आहोत। आजपासून आठवडाभर मुंबईसह संपूर्ण कोकण आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड आणि परभणी अशा 10 जिल्ह्यात मध्यम ते अधिक मध्यम जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवलाय। आठवडाभर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामध्ये कोकण, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस बरसणार आहे।